कोकण किनारपट्टीवर पहिल्यांदाच शैवाल शेतीचा प्रयोग करण्यात आला आणि तो चांगल्या प्रकारे यशस्वी झालाय. मच्छीमारांसाठी तो वरदान ठरणार आहे. यासाठी महाराष्ट्र शासन मत्स्य विभागाकडून येथील मच्छीमारांना प्रोत्साहन देऊन जास्त क्षेत्रावर शैवाल शेती होण्यासाठी प्रयत्न करावेत आणि जास्तीत जास्त मच्छीमार बांधवांनी या शेतीकडे वळावं, तसेच त्याचा लाभ घ्यावा, असं आवाहन केंद्रीय मीठ आणि सागरी रसायने संशोधन संस्थेचे डायरेक्टर डॉक्टर अरूप घोष यांनी तांबरडेग येथे केले. तांबरडेग समुद्रात प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत कोकणातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल असा शैवाल शेतीचा प्रकल्प राबवण्यात आलाय. याची समुद्रात जाऊन पाहणी केल्यानंतर सायंकाळच्या सत्रात येथील ग्रामस्थ मच्छीमार यांना या प्रकल्पाचे महत्त्व सांगताना ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मीठ आणि सागरी रसायने संशोधन संस्थेचे बिरांजी सारंग, प्रधान वैज्ञानिक डॉक्टर मोनिका कवळे, भारत सरकारच्या मत्स्यपालन, पशुपालन आणि डेअरी मंत्रालयाचे संशोधन अधिकारी अजयराव आदर्श, मत्स्य विभाग सहाय्यक मत्स्य आयुक्त सागर कुवेसकर, क्लायमाक्रू कंपनीच्या डायरेक्टर देवलीना भट्टाचार्जी, उपजीविका व्यवस्थापक भूषण जाधव, फिशरीज कॉलेज रत्नागिरी शिरगावचे डॉक्टर अनिल पावशे, कांदळवन प्रतिष्ठानचे प्रकल्प समन्वयक पूजा लुटे, हिंदळे सरपंच मकरंद शिंदे, मिडबाव फिशरमन सोसायटी सचिव सीताराम मुनगेकर, हिंदळे येथील प्रगतशील शेतकरी शेखर राणे, तांबडवेळ येथील यश मालणकर, मंदार सनय, मुणगे येथील मारुती धुवाडी, दापोली मुरुंड येथील अमर पावशे, नितीन पाटील, दशरथ खळे, गणेश पावशे, प्रकाश पाटील, प्रदीप पाटील यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी क्लायमाक्रू कंपनीच्या डायरेक्टर देवलीना भट्टाचार्जी यांनी या प्रकल्पातून तयार होणारं शैवाल खरेदी करण्याचे लेखी हमीपत्र देऊन येथील प्रकल्प धारकांना प्रोत्साहन दिलंय. आज हमने सीवीड का कल्टीवेशन मालवन कोस्ट के इस पर्टिकुलर एरिया में देखा। देखने पे पता चला कि काफी अच्छी सीवीड की पैदावार हो रही है। हमारे साइंटिस्टों ने मिलके इस उपलब्धि को हासिल किया है और भारत में महाराष्ट्र के इस क्षेत्र में पहली बार जहाँ पे वेव्स जो है मीडियम टाइप के हैं, यहाँ भी सक्सेसफुल सीवीड कल्टन करके दिखाया है। ये करीब 2 से 3 हेक्टेयर में हमने डेमोन्स्ट्रेट किया है। ये फिशरमैन जो कम्युनिटी है, इन लोगों ने खुद ही ने इनके सहयोग से हमने इस उपलब्धि को हासिल किया और हम ये चाहेंगे कि आगे भी जो यहाँ का जो स्टेट गवर्नमेंट है, लोकल गवर्नमेंट है, डिपार्टमेंट ऑफ फिशरीज है, इसको आगे बढ़ा के इसको यहीं ना रोके, इसको और भी ज्यादा क्षेत्रों में फैलाए। यहाँ पे ऐसे कई 100 किलोमीटर है जहाँ पे हम इसी पद्धति से सीवीड का कल्टीवेशन कर सकते हैं। तो हम चाहेंगे कि फिशरमैन कम्युनिटी जो है इसका ज्यादा से ज्यादा लाभ उठाएं और इसको बहुत बड़े पैमाने तक फैलाएं। गुड मॉर्निंग, मैं देवलीना भट्टाचार्जी, मैं क्लायमाक्रू नामक एक संस्था से हूँ। हम लोग सीवीड कल्टीवेशन प्रोसेसिंग में काम करते हैं। हम लोग लगभग लास्ट 3 साढ़े 3 साल से महाराष्ट्र में फिशरमैन को ट्रेनिंग दे के सीवीड कल्टीवेशन कर रहे हैं। अपना मकसद ही ऐसा था कि महाराष्ट्र में सीवीड कल्टीवेशन शुरू करना है, जो नहीं हो रहा था 3 साल बाद। कमर्शियली की बात कर रही हूँ मैं, बिकॉज हम लोग कमर्शियल इंस्टीट्यूशन है। तो हम लोग अभी रत्नागिरी में 4 साइट्स, रायगढ़ में कर रहे हैं एंड अभी सिंधुदुर्ग में अभी अपना हम लोग कमर्शियल स्केल शुरू नहीं किया है, बट वही देखने के लिए इधर आए थे। बहुत अच्छा लगा जो फार्म हम लोग देखे और अच्छा ग्रोथ है। और अभी अपना जो हम लोग क्या करते हैं, हम लोग बेसिकली मार्केट कनेक्ट देते हैं। मतलब सीवीड कल्टीवेट फार्मर्स करने के बाद वो जो बाई बैक वो हम लोग अरेंज करते हैं और हम लोग वही हम लोग बताना चाह रहे हैं सारे फिशिंग कम्युनिटीज को कि सीवीड कल्टीवेशन एक बहुत अच्छा एडिशनल इनकम की सोर्स हो सकता है आपको, और वो हम लोग बाय बैक करने के लिए तैयार है। उसका क्वालिटी, उसका स्पेसिफिकेशन हम लोग उसमें भी आपको हेल्प करते हैं, सो दैट अच्छा ग्रो हो सके। और CSMCRI एंड विद हेल्प ऑफ मोनिका मैडम एंड द एंटायर CSMCRI हम लोग इसको विश करते हैं कि महाराष्ट्र में इसका और भी स्केल अप हो और भी मटेरियल हमें लोकली मिले। थैंक यू। Good morning, myself Ajay Adarsh. I'm Assistant Research Officer from Department of Fisheries, Ministry of Fisheries, Animal Husbandry and Dairy. Under PMSSI, Pradhan Mantri Matsya Sampada Yojana scheme, CSIR
CSMCRI had implemented a good project that is regarding seaweed culture. The culture species is Kappa ficus. Just now we had seen in root area the development was good, and we are expecting a good result from this seaweed culture, and it will be alternate source of income to the fisher folk. Thank you. नमस्कार, मी मोनिका गजानन कवळे. मी शास्त्रज्ञ आहे CSMCRI भावनगर इथे, आणि आम्हाला प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतून एक प्रकल्प मिळाला होता, समुद्र शेवाळ शेती. त्याच्या अंतर्गत आम्ही गजबादेवी, मुंडगे, हिंदळे, तांबळदेग या गावांमध्ये पहिल्यांदी प्रायोगिक तत्वावर ही शेती करून बघितली, आणि आता मोठ्या प्रमाणावर तांबळदेग या गावामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणावर 1 हेक्टर एरियामध्ये ही समुद्र शेवाळ शेती केली आहे. आणि ह्यामध्ये माझ्यासोबत या गावचे मच्छीमार समाजाचे बांधव आहेत की ज्यांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला, आमच्यावर विश्वास ठेवला, आणि त्यांनाही यामध्ये उत्साह वाटला, आणि ते आता ही शेती व्यावसायिक स्वरूपामध्ये करणार आहेत. त्याच्यासाठी आम्ही इंडस्ट्रीसोबत ह्यांचं टायअप सुद्धा करून देत आहोत. सो या गावच्या उन्नतीसाठी समुद्र शेवाळ हे एक चांगलं साधन होईल अशी मला खात्री आहे. नमस्कार, मी अमर सावळाराम पावसे, राहणार मुरोंडी, दापोली तालुका, रत्नागिरी जिल्हा. आम्ही गेली 2 वर्ष CSMCRI कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने गेली 2 वर्ष आम्ही समुद्री शेवाळ कल्टिवेशन करतोय प्रायोगिक तत्वावर, आणि यावर्षी आम्हाला त्याचा चांगला रिझल्ट आलेत. त्याच्याबरोबर आम्हाला भावे सर, अनिल पावसे सर, कवळे मॅडम यांचं मार्गदर्शन होतंय, आणि त्याच्या याने आम्हाला यावर्षी चांगले रिझल्ट आलेत. आणि आता मच्छीमारी थोडीशी संकटात असल्याकारणाने हा एक साईड बिझनेसच्या उद्देशाने आम्हाला चांगला स्रोत वाटतोय, आणि त्याच्या उद्देशाने आम्ही औद्योगिक तत्वावरती करण्याचा आमचा पुढील प्रयोजन आहे. तरी त्याच्यासाठी आम्हाला जे मार्गदर्शन आता आज इंडस्ट्रीकडे आमचे टायअप वगैरे जे काय आहे त्याच्यासाठी आज बोलवलं, आणि त्यानुसार पुढील कवळे मॅडम असतील, भावे सर असतील, पावसे सर असतील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील वाटचाल आम्ही यशस्वीपणे करू.